नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही गेलो होतो गरबा खेळण्यासाठी, पण चेरीचा काही मूड नव्हता. त्याच्यामुळे फक्त तिनं ऑब्झर्व केलं आणि म्हणाली चला आई घरी. मग काय आम्ही निघालो घरच्या दिशेने आणि रात्री एकटीच माझा हात न धरता पुढे पुढे निघाले. म्हणे आता मी मोठी झाली आणि आता मी एकटीच चालणार, तुझा हात धरणार नाही. नेक्स्ट डे होता चेरीच्या पप्पांचा बड्डे. तर बड्डेचा केक जो आहे चेरीच्या पप्पांच्या अगोदर चेरीनेच कट केला आणि ते खायलासुद्धा सुरुवात केली आहे. चेरीला केक इतका आवडला की तिने अर्धा केक फस्त करून टाकला. नंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला मी स्वयंपाक आवरून घेतला, कारण संडे होता. थोडाफार स्वयंपाक केला आणि दुपारी चेरीच्या पप्पांना अंडा भुर्जी खायची होती, त्याच्यामुळे ते अंडा भुर्जी बनवत होते आणि त्यांना खायची. मग आम्ही कसे मागे राहणार, मग आमच्यासाठी सुद्धा बनवा म्हटलं थोडीशी. आता इथं अंडा भुर्जी बनवत आहेत म्हणजे आपल्याला थोडीफार तयारी करूनच द्यावी लागते. सगळं काही तर ते करणार नाहीत. आपला हात लागल्याशिवाय कोणतं काम होतं का? नाही. आता इथे पाव गरम करून देत आहे. ही आहे आमची अंडा भुर्जीची प्लेट रेडी. भुर्जी, पाव आणि सोबतच पोळी, कारण पोळी खाल्ल्याशिवाय पोट काही भरत नाही. आज रात्रीचं जेवणसुद्धा चेरीचे पप्पा आणि भाचा मिळून बनवणार होते, त्याच्यामुळे आज रात्रीच्या जेवणाला मला सुट्टी होती. तर इथं त्यांनी बनवलं आहे शाही पनीर आणि बटर नान. तर बटर नानच्या शेपवरती जाऊ नका, टेस्ट छान झाली होती. बाय.